आपल्यासोबत जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे त्यांची जी कोर कमिटी आहे त्यांचे चंद्रकांत बराट आहेत जे सदस्य आहेत, आता नेमकी काय भूमिका असणार? कारण परवानगीचं पत्र दिलं ते म्हणतात की आम्ही ते नाकारतोय. त्यांनी त्यांचे वरती काय दिलं, त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं, कोर्टाने सुद्धा सांगितलं, पोलीस स्टेशनवाल्यांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक वेळी जे कार्यक्रम घ्यायचे तुम्हाला त्याची प्रत्येक पहिल्या दिवशी तुम्ही अर्ज द्या आणि त्याची परवानगी घ्या. आम्ही पहिल्यापासून 27 जुलैपासून तर आता 29 ऑगस्ट काल तर कोर्टात असं सांगितलं की फक्त शुक्रवारी परवानगी दिली होती, ती सुद्धा 9:30 ते 5:30 सकाळी 9:30. हे काय त्यांच्या नोटीसमध्ये सांगताय ना, ते रोजच्या रोज आम्ही परवानगी घेतोय आणि कालची सुद्धा परवानगी देतो. बघा तुम्ही आजपर्यंत घेतलेल्या परवानगी आणि काल दिलेली परवानगी 1/9/2025 म्हणजे आजची परवानगी नाही बोलतात. आजची परवानगी त्यांनी नाकारताय. परंतु तुम्ही लक्षात घ्या, वरती काय बोलताय की चुकीच्या पद्धतीने बोलतो आम्ही परवानगी घेत नाही, असं कधीच होत नाही. प्रत्येक दिवशी आम्ही परवानगी घेऊन त्याचा रिन्युअलच केलं ना, रिन्युअल करण्यासाठी केल्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. कोर्ट असं म्हटलं की 5,000च लोक राहतील, 5,000 लोक आझाद मैदानात राहतील. आता दुसरीकडे आझाद मैदान पोलीस असं म्हणते की परवानगी नाही. पुढची भूमिका काय, म्हणजे तुमच्या समितीची भूमिका काय असणार? आम्हाला म्हणणे ना 5,000 लोक इथं राहतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता म्हणतात की आझाद मैदान रिक्त करा आणि 5,000 लोक कुठे बसवायचे? आझाद मैदान रिक्त करा असंही म्हणायचं, 5,000 लोकांना परवानगी देतो असंही म्हणायचं. हे कुठल्या पद्धतीने चालतंय? नुसती फॉर्मॅलिटी आहे. कोणती फॉर्मॅलिटी पत्र म्हणजे नोटीस म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी असंही म्हणतात की अटी शर्तींचं उल्लंघन तुम्ही केलेलं आहे, ज्या अटी दिल्या होत्या 20 अटी. अटी शर्तीचं उल्लंघन कसं झालं की अटी शर्तीची ज्यावेळेस यांचं अन्नपाणी बंद केलं गव्हर्नमेंटने आणि इथलच्या सरकारने आडमुठेपणा करून हे जे अन्नपाणी बंद केलं तेव्हा बाहेरून आमचं अन्नपाणी यायला लागलं, खाद्यपदार्थ घेऊन यायला लागले. मग त्यांना ते कुठं खातील? रस्त्यावरच खातील ना. मग अशा पद्धतीने तुम्हाला त्रास थोडाफार होणारच आहे. याचा अर्थ असं नाही की कुठल्याही प्रकारचे सोडणार नाही आझाद मैदान. आझाद मैदान सोडणार नाही. आझाद मैदान आम्हाला 5,000ची परवानगी दिली, आम्ही 5,000च्या परवानगीने मी आझाद मैदानात राहणारच आहोत. त्याबद्दल काही नोटीसला उत्तर विनंती करणार आहोत. नोटीसला उत्तर देणार, परत विनंती करणार, रोज विनंती करणार. कारण आम्ही आमच्या हक्कासाठी या ठिकाणी लढतोय. जोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू प्रोसेसमध्ये यायला जाईल. आम्हाला कोर्टाला नाकारायचं नाही किंवा कोर्टाला हे करायचं नाही. आम्ही कोर्टाचा आदरच करतो. पण प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा असं जर करत असेल तर सरकार मला वाटतं काहीतरी गलत फहमी करते कोर्टाची आणि कोर्टाचा म्हणजे कोर्टाला वेगळ्या प्रकारचं निर्देश करण्याचा प्रयत्न करते. चुकीच्या प्रकारची माहिती गव्हर्नमेंटने आणि सरकारने ती देऊ नये याचं मी त्यांना प्लीज विनंती करतो. या प्रकारचं हे करू नका. सगळ्या कालच्या निर्देशानंतर कोर्टाच्या पोलीस सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलेत. पोलिसांचं कामच आहे, कारण सरकार त्यांच्यावर दबाव टाकतं. सरकारने दबाव टाकला म्हणून तर आमच्यावर 29 ऑगस्ट मागच्या वर्षी 1 वर्ष झालं ना आमच्यावर जो हल्ला केला याला 29 ऑगस्टला अंतरवालीला, तो प्रकार इथं त्यांना करायचा असेल. सोडणार नाही तुम्ही? सोडणार नाही. आम्ही ठरवून टाकलेलं आहे या ठिकाणी की आम्ही जाणार नाही, आम्ही त्रास देणार नाही. काल कोर्ट असं सुद्धा म्हटलं जर बेकायदेशीररित्या आंदोलन चालू असेल तर तुम्हाला कारवाईची मोकळीक आहे. नाही, बेकायदेशीर त्यांना जर वाटत असेल असं की आम्ही जर परवानगी घेऊन आणि अशी विनंती करून प्रत्येक दिवशी रिन्युअल करून जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आम्ही काय करणार आहे? शेवटी न्याय देवत आहे किंवा सरकार आहे, सरकार त्यांना न्याय देवतेला काय सांगतंय हे त्याच्याशी आपल्याला तरी काय माहिती त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय सांगितलं. आम्ही कधी आमचा संयम, शिस्त आणि शांतता आम्ही कधी बिघडू देत नाहीत. आमचा कायमस्वरूपीचं ठरलेलं आहे किंवा आपल्याला जे आंदोलन करायचं आपल्याला या ठिकाणी ते आंदोलन आपल्या शिस्तीत आणि शांततेतच करायचं. प्रज्ञा, त्यामुळे नोटीस जरी आली आणि जरी आझाद मैदान रिक्त करा अशा प्रकारे नोटीसमध्ये जरी म्हटलं तरी हे आझाद मैदान कुठल्याही प्रकारे आम्ही खाली करणार नाहीत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत असा निर्धार खरं तर या सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.